नमस्कार मंडळी. कसे आहात? मी मंजिरी. मी चिन्मय. जसा आमच्या कोकणातला आंबा हा फळांचा राजा, तसंच दिवाळी हा सणांचा राजा. रमा एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशा सप्तरंगांचा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे साफसफाई, फराळ, फटाके, नवीन कपडे, भरपूर सारी मिठाई आणि ह्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली माणसं आणि त्या माणसांशी जोडलेलं आपलं नातं. मग ते नातं रक्ताचं असो व मैत्रीचं, आपल्या माणसांशिवाय सणाला मजाच नाही. म्हणूनच दिवाळी साजरी करत नातीगोती जपणारा हा व्लॉग असणार आहे. लांब असो किंवा जवळ, आमचा परिवार दरवर्षी एकमेकांना खूप सारे आशीर्वाद, शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव करतो. तर आमच्या दिनदिन दिवाळी या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मग ह्या वर्षी आम्ही दिवाळीत केलेली खूप सारी धमाल, मज्जा, मस्ती बघायला रेडी आहात ना? चला मग. किल्ला इन प्रोग्रेस. बघा इकडे बॉईज. गाईज मी रेडी झाली आहे आणि हे बघा चिन्हचं काम. तर गाईज आता आजी मला फराळ कसा बनवायचा आहे शिकवणार आहे. मम्मीने आता सगळी तयारी चालू केलेली आहे. एक एक सामान चिवड्यासाठीचं लागणार ते बघा. ती मिरची चिरते आणि सोबतच मला शिकवते की कसं करायचं. शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता, धणे, जिरे अशी सगळी तयारी चिवड्याच्या सामानाची मम्मीनं करून घेतलेली आहे. आणि मी आता पोहे चाळते. खूप इम्पॉर्टंट प्रोसेस. आता मी पोहे भाजून घेते. याचे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे चिवडा करताना. अंडर आजीचं ऑब्झर्वेशन. ताई आणि आजीचा चिवडा होईपर्यंत मी कंदील लावायची तयारी केली. कंदील बाहेर काढला, बल्ब शोधला. होल्डर फिक्सिंगचं काम चालू आहे. दरवर्षी कंदिलाचं काम पप्पा करतात. आता ह्या वर्षी वरती चिन्मय चढलाय कंदील लावायला. कर. हे बघा आमच्या ओवीने केलेली छान अशी फणत्यांची सजावट. वरती काका, कृष्णा, काकी, ओवी सगळे कंदील लावतायत, वायर सेट करतायत. सगळा खूप सारा गोंधळ चालू असतो पहिल्या दिवशी. आधी होता जास्त नीट टाकते इकडे. अगं इकडे खाली पडताय. नाही ना डिझास्टर. हॅलो मी आजी. दुखतंय काय तिला? गाईस चिवडा खूपच टेस्टी झालेला आहे आणि तो दिसत आहे खूप टेस्टी. आता फक्त कधी तो एकदा अंदाज होतोय त्याची वाट बघत आहे.
ओके मॅडम. आणि नंतर पाहिजे सगळी साखर. मम्मीच्या हाताने फायनल टच चिवड्याला. गाईस, चिवडा बनवून झालेला आहे. तो आता देवाजवळ ठेवतोय फर्स्ट नैवेद्य म्हणून. चिवडा छान मस्त. जेवढी हाताची ताकद आपण लावू तेवढा खेळू चांगला येतो. तेच करू समान त्याच्यावर अवलंबून. ही आमची तुळस आणि तुळशीमध्ये आमच्या आजीने लावलेला आहे हा दुर्वा. धनत्रयोदशी हा आजचा दिवाळीतला दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संध्याकाळी धनाची पूजा करावायची असते. काही जण धणे यांची सुद्धा पूजा करतात आणि अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा हा सण मानला जातो. गाईज, चिवडा झालेला आहे. आता शंकरपाळीची तयारी आम्ही शूट नाही केली, पण बऱ्याच गोष्टी केल्या आणि आता हे पीठ मळायचं चालू आहे. So, yes. मम्मी, तर दुसरा दिवस आमचा पूर्ण गेला करंजी करण्यामध्ये. आम्ही 1 किलो पिठाच्या करंज्या केल्या, अर्धा किलो पिठाच्या चकल्या केल्या. बघा मी कशी चकल्या करते फर्स्ट टाइम. पप्पानी सुद्धा हेल्प केली चकली करायला. चिन्मयने ट्राय केलं कसं करायचं असतं चकली, फर्स्ट टाइम होता त्याचा. आणि अर्धा किलोच्या एवढ्या सगळ्या चकल्या झाल्या आणि खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी चकल्या झाल्यानंतर आमचा डे 1 संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.